आपल्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत आहेत. काय सांगणार दीक्षाभूमी या ठिकाणी होणारं जे खोदकाम आहे त्या खोदकाम सरकारनं सुरू केलेलं आहे. आंदोलन पण चालू आहे. अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत. कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? खरं पाहिलं तर अत्यंत क्लेशदायक दुःखदायक असा हा प्रकार आहे की ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिली आणि ते पवित्र स्थान म्हणून आज जगमान्य आहे, जगप्रसिद्ध आहे. एक ऐतिहासिक स्थळ आहे. त्या ठिकाणी एक मोठा महास्तूप आहे, बोधिवृक्ष आहे आणि अशा या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला वाहनतळाची गरजच नव्हती, पार्किंग करायचं होतं तर पार्किंगसाठी जागा उपलब्ध त्या ठिकाणी असते. पण जत्रा ज्या वेळेला भरते त्या जत्रेसाठी पाय ठेवायला सुद्धा 3-4 किलोमीटर मध्ये जागा राहत नाही. आणि जेव्हा त्या ठिकाणी मातीचे ढिगारे लोकांना दिसले मोठ्या प्रमाणात आणि उंच उंच माती दिसली, सळाकी उंच दिसल्या, त्यावेळेला लोकांच्या भावना त्या ठिकाणी प्रकट होणं सुरू झालं आणि 5 जून पासून आंदोलनाची भूमिका लोकांनी स्वीकारली. परंतु जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, जिल्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, वेळीच त्याच्यावर संयम राखला नाही आणि त्यामुळं स्वयंस्फूर्तीने लोक जेव्हा दीक्षाभूमीवर आलेत तर त्यांना गुन्हेगार तुम्ही समजता कसे? भावना व्यक्त करणं हा गुन्हा होऊ शकत नाही, या मताचा मी आहे. ज्या पद्धतीनं खोदकाम झालेलं आहे, बाजूला जे ऐतिहासिक धरोहर आहे ती दीक्षाभूमी आहे, सोबतच त्या ठिकाणी बोधिवृक्ष सुद्धा आहे, त्याला पण धोका उद्भवू शकतो. तमाम ज्या आंबेडकरी अनुयायांच्या ज्या भावना आहेत त्या त्या दीक्षाभूमीशी जोडल्या गेलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून राज्य सरकारवर आंबेडकरी अनुयायाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? नाही, राज्य सरकारनेच त्या ठिकाणी लोकांच्या भावनांची कदर केलेली नाही आणि त्यामुळे लोकांच्या भावना साहजिकच त्या ठिकाणी दुखावलेल्या गेल्या होत्या. राज्य सरकारनं त्या ठिकाणी निधी मंजूर केला, राज्य सरकारने त्याचं प्राकलन तयार केलं, राज्य सरकारने त्यांची एजन्सी दिली, त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं. मला तरी वाटतं की राज्य सरकार याच्यामध्ये फार मोठी गुन्हेगार आहे आणि राज्य सरकारला जर चुकलं असेल तर 5 जून पासून जेव्हा आंदोलन त्या ठिकाणी त्या विषयावर होत असतं आणि लोकांच्या भावना जेव्हा उच्चभ्रू लागतात तर अशा वेळेला राज्य शासनाचं स्वतःच चुकलेलं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी आंबेडकरी जनतेला याचा दोष देऊ नये आणि आंबेडकरी जनतेवर गुन्हे लादू नयेत. ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्यामध्ये जे काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये संबंधित जे उत्पन्नाचे अट ठेवलेली आहेत, त्याच पद्धतीनं जो उमेदवार आहे त्याला जर निराधारचं अनुदान त्याला मिळत असेल अथवा लाभ मिळत असेल अथवा श्रावण बाळ योजनेचा त्याला लाभ मिळत असेल तर त्यांना लाडली बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा त्याच्यामध्ये नियम आणि अटी टाकलेले आहेत. प्रामुख्याने ह्या योजनांचा लाभ घेणारे हे मागास प्रवर्गातील मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत. या गोष्टीमुळं मागास प्रवर्गातील उमेदवार कुठंतरी या योजनेपासून वंचित राहतील असं वाटत नाही का? मला असं वाटतं की माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने यापूर्वीच आणायला पाहिजे होती. निवडणूक समोर आहे म्हणून ही योजना जर आणली असेल तर लोक त्याला व्यवस्थित समजतात. परंतु त्या योजनेमध्ये ज्या काही प्रशासनिक चुका आहेत त्या दुरुस्ती करून जास्तीत जास्त लाभ या योजनेचा लोकांपर्यंत कसा पोहोचू शकेल या दिशेने सकारात्मक राज्य शासनाने विचार करायला पाहिजे आणि ही योजना गरिबांपर्यंत कशी पोहोचेल. आणि या ठिकाणी तुम्ही एक कार्यक्रम दिलेला आहे की या तारखेपासून या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, तर तो सुद्धा विचार केला पाहिजे की त्या कालावधीमध्ये खरोखरच का लोकांना जी कागदपत्र मागण्यात आलेली आहेत ती कागदपत्राची पूर्तता लोक करू शकतील का, आणि जर करू शकत नसतील तर राज्य शासनानं त्यावर उपाय शोधला पाहिजे. शेवटचा प्रश्न, विषय असा आहे की जे लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी वक्तव्य केले त्याचे पडसाद या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पडले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांचं काल थेट निलंबन, 5 दिवसासाठी निलंबन झालं. लोकशाही बळकट राहण्यासाठी विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे ही लोकशाहीची व्याख्या आहे. मात्र विरोधी पक्ष नेताच सभागृहात नसेल तर सभागृहाचं काम कसं चालणार आणि याला लोकशाही कशी म्हणता येणार? आपल्याला काय वाटतं, विरोधी पक्षात आपणही बसता? लोकशाही या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने दिली आणि त्यामध्ये लोकशाहीची व्याख्या अत्यंत समर्पकपणे मांडलेली आहे. आणि लोकशाहीच्या कोणत्याही सरकारामध्ये
जर विरोधी पक्ष नसेल आणि विरोधी पक्षाला जर संधी मिळत नसेल तर ती लोकशाही ठरू शकत नाही. त्यामुळं जे संविधानिक पद आहे, कारण विधान परिषद हे संविधानिक परिषद आहे आणि ते विरोधी पक्ष नेतेपद हे सुद्धा संविधानिक आहे. अशा वेळेला एखाद्या संविधान पदी कोणी जर असेल, त्याचं चुकलं असेल तर तो क्षमा मागू शकतो त्या ठिकाणी, पण त्याचं निलंबन केलं जात नाही. परंतु या ठिकाणी जे निलंबन करण्यात आलं अत्यंत घातक असं आहे. हे मला वाटतं की लोकशाहीलाच काळीमा फासणार आहे, घातक आहे आणि या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा घाट राज्यामध्ये सुरू झालेला आहे असं या प्रसंगावरून लक्षात येतं. लोकांनी लोकांसाठी आणलेलं राज्य आहे का? असं वाटत नाही. जो लोकांनी लोकांसाठी जर आणलेलं राज्य जर असेल तर अशा प्रकारची शक्ती आणि अशा प्रकारचा तुम्ही दडपशाही हे लोकशाहीमध्ये चालणार नाही. दडपशाही केवळ हुकुमशाहीमध्ये चालू शकतं, लोकशाहीत चालू शकत. तर राज्यात फक्त सरकारकडून दडपशाही केल्या जाते, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न होतोय असा घणाघात माजी मंत्री नितीन राऊत यांनी केलेला आहे. कॅमेरामन